त्यावेळेला दादांच्या तुमच्या आधी त्यांनी दालनामध्ये नंबर लावला. नाही, त्यांनी नंबर लावल्यानंतर ना मग आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली. मग त्या बैठकीला सगळे राष्ट्रवादीचे नेते होते, सगळे मंत्री होते आणि त्यावेळेला सांगत होते की दादा तुम्ही निर्णय घ्या, दादा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. दादा म्हणले मी निर्णय घेणार नाही, तुम्ही मला सगळे जरी सांगत असले तर तुम्ही पवार साहेबांची संमती आणा, मग मी पुढे जातो. पवार साहेबांकडे ह्या सगळ्यांचं घेऊन जाणारा मोहरक्या कोण होता? कुठल्याच्यामध्ये ह्या सगळ्या आमदारांना पवार साहेबांकडे घेऊन जाणारा मोहरक्या कोण होता? तुम्ही एकदा उल्लेख केला होता नवीन जनरेशन मधले किंवा पहिल्या टर्म मधल्या आमदारांना घेऊन जाणार रोहित पवार होता. हे खरं सांगताय तुम्ही, कारण मी रोहित पवारांना नंतर विचारणार कधी आहे. विचारा. आणि मी एक तर तुम्हाला सांगतो, राजकारणात असो किंवा कधी असं मी खोटं बोलत नाही. जे काय ती सत्यता मांडतो आणि त्यातून जर मी चुकीचं केलं असेल तर मी माफी पण मागेल. रोहित दादा म्हणलं की अरे आपण जर सत्तेपासून लांब राहिलो तर आपल्याला मतदारसंघात किती त्रास होईल, आपण भाजप सोबत जाऊ. त्यावेळेला म्हणजे शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली ती शिवसेनेने भूमिका घेतली, त्यामुळे सरकार पडते, आपल्यामुळे पडत नाहीये. आपण साहेबांना कन्व्हिन्स करू आणि आपण भाजप सोबत गेलो तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला घेऊन जाणार रोहित पवार आहे.